नमस्कार मैत्रिणींनो, विन फॅशन हबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर एक आगळा-वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे। आमच्या पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवीमध्ये PWD ग्राउंडवर आज पवनाथडी जत्रा भरली होती। जत्रेची तर उत्सुकता आम्हा सांगवीकरांना तर खूपच होती। बाहेरचं पब्लिकही या जत्रेसाठी उत्सुक असतं। बघा मैत्रिणींनो, भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या साईडलाच दोन हत्ती त्यांनी ठेवलेले आहेत। आता आपण आतमध्ये प्रवेश करूयात आणि आतमधला सुद्धा सुंदर असा देखावा आता मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मैत्रिणींनो, बघा आता पुढे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला संबळ वाजवणारी माणसं इथे दिसत आहे। बघा तर मैत्रिणींनो, अतिशय सुंदर संबळचा आवाज आपल्याला दिसत आहे। मैत्रिणींनो, प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आता आपल्याला वासुदेवाचं दर्शन घडत आहे। सुंदर अशा पोशाखात माणसांनी घेतलेला पेहराव आपल्याला वासुदेव इथं आता दिसत आहे। वासुदेवाबरोबर अनेक जण फोटो काढतानाही आपल्याला दिसत आहे। वासुदेव प्रत्येकाचं भविष्य सांगत होता। इथे मिकी माऊस सुद्धा असे ठेवलेले होते। बघा तुम्ही आता इथे वासुदेवाला अनेक प्रश्न लोक विचारत होते। तोही आपलं भविष्य सांगत होता। तो दुसऱ्याचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हे काही सगळं खोटं असतं। हे फक्त एक मजा मस्ती आणि एक लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणूनच वासुदेव इथे आपल्याला असं काहीतरी मिश्किलपणे सांगताना दिसत आहे। बघा तुम्ही, अतिशय गर्दी, लाखो लोक इथे जत्रेसाठी आली होती। मिकी माऊस तर अतिशय सुंदर होते। सगळ्या माझ्या मैत्रिणी तिथे फोटो काढण्यासाठी उभ्या होत्या। आता तुम्ही पुढे बघाल मैत्रिणींनो, इथे जादूचे प्रयोग वगैरे सुद्धा होते। दुर्बिणीद्वारे प्रत्येकाचं काहीतरी नवरा बायकोमधलं भांडण हा माणूस इथे टिपताना आपल्याला दिसत आहे आणि सगळेजण त्याची मजा मस्ती घेत होते। सुंदर अशी इथे बैल जोडी आपल्याला दिसत आहे। बैलगाडी दिसत आहे। आकाशामध्ये सुंदर असा चांदोमामा आपल्याला दिसत आहे। झाडांवर केलेली लाईटची रोषणाई आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि खाली असं सुंदर त्यांनी बैलगाडीचं डेकोरेशन इथे ठेवलेलं होतं। हा त्यांनी एक जणू काही सेल्फी पॉईंटच आपल्याला केलेला दिसत आहे। साईडला एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये सुद्धा सुंदर अशी गाय वासरू त्यांनी ठेवलेले होते। लोक फोटो काढण्यासाठी इथे धडपडत होते आणि हा एक जणू सेल्फी पॉईंटच आहे असं लोक सगळे सेल्फी पॉईंटच त्यांनी करून टाकलेला होता। सगळ्या मैत्रिणी इथे फोटो काढताना आपल्याला दिसत आहे। सुंदर असे हे बैलजोडी इथे आहे आणि सगळ्याजणी फोटो काढत आहे। बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला म्हणाली होती तशी एका झोपडीमध्ये इथे गाय वासरूची अशी सुंदर अशी एक जोडी त्यांनी ठेवलेली होती। हा सुद्धा त्यांनी एक सेल्फी पॉईंटच तयार केलेला होता। छोटी बाल गोपाल तर इथे अगदी वासराच्या खांद्यावर बसून फोटो काढताना दिसत आहे। इथे सभामंडपामध्ये पंचमहाभूत वगैरे पण आपल्याला चित्ररूपामध्ये दिसत आहे। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, अतिशय सुंदर असं हे सभामंडप होतं। सभामंडप म्हणण्यापेक्षा सुंदर असं स्टेज ह्या सभामंडपात पण माझ्या मैत्रिणी अशा निवांत इथे बसून गप्पा मारताना आपल्याला दिसत आहे। अतिशय सुंदर असं रेखीव आखीव असं त्यांनी इथे सुंदर कपड्यांच्या रूपामधलं एक सभामंडप केलं होतं। आता तुम्ही इथे पुढे बघा, तर आता ऑर्केस्ट्रा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवते, बघा तर मग। मैत्रिणींनो, कॉपीराईट येईल म्हणून मी तुम्हाला थोडंसंच इथे गाणं ऐकवलेलं आहे। अतिशय सुंदर आवाजात इथे गाणे गायले जात होते। ऑर्केस्ट्रा होता सगळ्यांच्या करमणुकीसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोठ्यांसाठी, छोट्यांसाठी, इथे विसाव्यासाठी बसण्यासाठी चेअरचे आयोजन केले आहे। आता बघा तुम्ही, वेगवेगळ्या विविध टाईपचे आपल्याला इथे स्टॉल दिसत आहे। सुंदर असं या स्टॉलवर बांगड्या, कानातले, परफ्यूम, नथ, अगदी सगळं काही होतं। लेडीजसाठी तर फुल धमाल आणि मस्ती होती। खरेदीची तर खूपच मजा होती। बघा आता ह्या सुंदर अशा बांगड्या इथे होत्या आणि भरपूर साऱ्या मैत्रिणी इथे शॉपिंग करताना दिसत आहे। आता तुम्ही पुढे बघाल, अतिशय सुंदर असे इथे आपल्याला कपडे पाहायला मिळतात। किती रुपयापासून आहे हे? किती रुपयापासून आहे तुमचं? मैडम ये 900 रुपये का है, 7 साल का बच्चे के लिए। ओके। और 700 रुपये है
5 साल के बच्चे के लिए कट्टन टॉप में है, 7 साल के लिए और 900 रुपये के। ये बड़ा लोकन के 600 रुपये में जीन्स टॉप से। कहाँ से है आप? ये आंध्रा का प्रोडक्ट है मैम, हाँ क्या? आंध्र प्रदेश का है। लेकिन कहाँ है ये? आपका शॉप है क्या? गोल्ड ये शॉप है आपका? हमें शॉप है आपका? शॉप नहीं, हम लोग एग्जीबिशन में पुणे के अंदर एग्जीबिशन में लगाते हैं। ओके थँक्यू. बघा आता अशीच एक माझी पुढे मैत्रीण तुम्हाला काय सांगत आहे ते तुम्ही बघा. यश कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आहे. आमच्याकडे अमृत ज्यूस हे असं प्रोडक्ट आहे जे 42 प्रकारच्या वनस्पतींपासून आणि फक्त फळांच्या ज्यूसपासून बनलेलं आहे. जवळजवळ 650 पेक्षा जास्त आजारावरती काम करते. आतापर्यंत याचे आमच्याकडे 200 ते 250 रिझल्ट आहेत. इथे गाण्यांचा आवाज येईल म्हणून मी परत व्हॉइस ओव्हर करत आहे. ती मैत्रीण सांगत होती की तिचं प्रोडक्ट खूप छान आहे. आता पुढे तुम्ही बघा. इथे दिव्यांग व्यक्तींसाठी नोंदणी चालू होती. अतिशय छान असं यांचं कामाचं नियोजन होतं. आता इथे पुढच्या स्टॉलवर गेल्यावर आपल्याला आवळा कँडीचे वेगवेगळे प्रोडक्ट इथे बघायला मिळतात. आवळा कँडी आणि त्याच्या शेजारीच खूप सारे स्टॉल इथे होते आणि खूप विद्युत रोषणाई होती आणि खूप सुंदर सुंदर असे इथे आपल्याला पर्स, रांगोळीचे छापे, हे तर बघा तुम्ही लोकरीनी रांगोळी काढलेली आहे. ही रेडीमेड रांगोळी आहे, कमळ आहे रांगोळीमध्ये काढलेलं. दाराबाहेर आपण हल्ली रेडीमेड रांगोळ्यांचं हे करतो, कारण हल्ली कोणाला वेळ नाही आहे की बाहेर रांगोळी आपण काढून. स्वामी समर्थ तर किती सुंदर दिसत आहेत रांगोळीमध्ये. बघा गुढीपाडव्याची ही रांगोळी केलेली आहे, तोरण आहे. या मैत्रिणींनी अतिशय सुंदर असं इथे विक्रीसाठी ह्या सगळ्या रेडीमेड रांगोळ्या ठेवलेल्या होत्या आणि रांगोळ्या घेण्यासाठी खूप गर्दीही तिथे जमलेली होती. इथे बघा मैत्रिणींनो, हा आवळा कँडीचा स्टॉल आहे. आता बघा तुम्ही, ते दादा तुम्हाला काय सांगतायत यापुढे. हे कसं आहे? हे सगळं आवळ्याचं आहे का? आवळ्याचं ब्रँड आहे, 100 ला पाव किलो. साखरेमधलं आहे, साखर आहे, मसाला आहे. कुठं शॉप आहे का तुमचा? हो, हे पण आवडायचं आहे का? आवळा आहे. हा मसाला आवळा आहे, हा पदार्थ आवळा आहे. हे द्या ना मला. हे कितीला आहे? 100 ला पाव. आता मैत्रिणींनो, पुढचा स्टॉल बघा. हा आहे उदबत्ती स्टॉल. उदबत्ती स्टॉल ही अगदी एकावर एक फ्री इथं त्यांनी लिहिलेलं होतं. त्यासाठी तर खूपच गर्दी झालेली होती. अतिशय सुंदर सुहासिक टाईपच्या मोगरा, केवडा अशा अनेक तऱ्हेच्या इथं उदबत्त्यांचा आपल्याला दिसत आहेत. त्यांचा स्टॉल हा, ते काही सॅम्पल पीस पण लोकांना देत होते. आता हा पुढचा स्टॉल आहे, हा रांगोळ्यांचा स्टॉल आहे. हे रांगोळीचे छापे आहेत, अशी अतिशय सुंदर. यावर फक्त आपण रांगोळी टाकायची आणि खाली आपल्याला लगेच पाहिजे म्हणजे जो छापावर डिझाईन आहे ती छाप आपल्याला उमटताना इथे दिसतो. सुंदर असं इथे सुंदर असं झटपट रांगोळी तयार होत्या आणि सुंदरही ते आपल्या दारामध्ये दिसतं. आता तुम्ही बघू शकता, खूप सारे त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी होत्या छाप्यांच्या आणि त्या ताई सांगतायत की तुम्ही यावर, इथे त्यांनी नंबर पण दिलेला आहे आणि तुम्ही ऑर्डर पण ते करू शकता. आम्हाला तिथं हो का? मैत्रिणींनो, पुढच्या स्टॉल अतिशय सुंदर अशी ही बैलगाडी होती. पण इथे सुंदर अशा बैलगाडी, आपण गौरी गणपतीसाठीच्या काही डेकोरेशनच्या वस्तूही इथे त्यांनी ठेवलेल्या होत्या. सरस्वती होती, स्वामी समर्थ होते, दत्ताची मूर्ती होती, अतिशय सुंदर. आणि हे बघा, गौरीची 2 बाळं आता आपल्याला इथे समोर दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही आखीव रेखीव इथं बाळं आपल्याला दिसत आहे विक्रीसाठी. खूप सुंदर होती, पण थोडी महागाई होती. पण ठीक आहे ना, बचत गट आहेत, सगळ्या लेडीज आहेत इथं बचत गटातल्या म्हटल्यावर आपण ते घेऊ शकतो. गरजू लोकांसाठी खरं तर ही पवनाथडी जत्रा भरलेली होती. इथे छोट्या मुलांसाठी पुस्तकांचे स्टॉलही होते. पेन्सिल पाऊच, पाटी, वेगवेगळ्या स्टोरी बुक्स, असेही खूप सारे स्टेशनरीचं सामानही इथे विक्रीसाठी होतं. आणि बघा, हा आता लाकडी टेलिफोन आहे. हा खरं तर त्यांनी एक शोपीस म्हणूनच इथं बनवलेले आहेत. ह्या लाकडी वस्तू आहेत, अतिशय सुंदर. लाकडी वस्तूमध्ये बैलगाडीसुद्धा अतिशय सुंदर होती. आता तुम्ही बघू शकता, त्यांनी खूप सुंदर सुंदर असे इथं प्रोडक्ट तयार केलेले होते. रणगाडा होता, परत अशी वेगळ्या टाईपची घड्याळ होती, वॉल घड्याळ होतं, नंतर फोटो फ्रेम होत्या. खूप सुंदर पद्धतीने अतिशय छान असं ब्युटिफुल वाटत होतं एकदम. इथे खूप सुंदर सुंदर अशा इथे वस्तू होत्या. तर तुम्ही गाडी पाही, स्कूटर आहे, लाकडी स्कूटर ही फक्त आपण घरात एक शोपीस म्हणून ठेवू शकतो, पण खूपच सुंदर होती. आणि तो स्टॉल आहे पुढे. आता तुम्ही बघू शकता, हा आहे बिस्किटांचा स्टॉल. खूप साऱ्या वेगवेगळ्या टाईपचे बिस्किटं होते मैत्रिणींनो.
बघा टेस्ट करा घेऊ की आणि बिस्किट सॉल्टेड जिऱ्याचं आहे, मूग वाटी नाचणी बघा 60ला 1 100ला 2. हे बघा 60ला 1 100ला 2. हे सटे इथे पण बघू शकता तुळजापूरची मूर्ती तर अगदी सुंदर होती. इथे सरस्वतीच्या फ्रेम होत्या, तसंच सुंदर असं देवाचं मंत्र वगैरे लिहिलेले फ्रेम होत्या. गणपतीची फ्रेम होती, शिवाजी महाराजांची फ्रेम होती. अतिशय सुंदर अशा या फ्रेम आपल्याला या मैत्रिणीच्या स्टॉलवर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी असे छोटे शिवाजी महाराजांचे किचन पण बनवलेले होते. खूपच सुंदर आणि आखीव रेखीव असं हे काम त्यांनी केलेलं होतं. बघा आता तुम्ही हे शिवाजी महाराजांचं किचन किती सुंदर दिसतं आहे ना मैत्रिणींनो. आता पुढे बघा, खूपच असे सुंदर सुंदर फ्रेम या स्टॉलवर होता. आता पुढे हे माहेश्वरी सिल्क साड्यांचंही कलेक्शन इथे एका मैत्रिणीने ठेवलेलं होतं. खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन होतं, पण थोड्या कॉस्टली आहेत त्या साड्या, पण ठीक आहे, ज्याला परचेस करायचं ते घेऊ शकतं. 3,500, 2,500, 3,500 या रेंजमध्ये या साड्या आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. साडीचं सूतही खूप सुंदर होतं आणि व्हरायटीही खूप होत्या. रंग तर अप्रतिमच होते. बघा आता पुढे मैत्रिणींनो पुढचा स्टॉल आहे हा मिरची मसाले, लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर आणि इडलीचं इन्स्टंट असं पीठ होतं. हे पीठ फक्त आपण पाण्यामध्ये मिक्स करून रात्री ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच इडली तयार होते. अतिशय सुंदर आणि कमी दरामध्ये खरं तर हे प्रोडक्ट होतं. खूपच छान होतं आणि मैत्रिणीही तिथे घेत होत्या. प्राईज आहे त्याची? त्याची 50 रुपीज. 50. तर ऑफर चालू आहे, 2 घेतले तर 10% आणि हा काय तिखट काळा मसाला आहे? तिखट काळा मसाला आपल्या घरगुती प्रोडक्शन. आणि हळद कशी आहे? ही कुठली शेलम वगैरे आहे का? सांगलीची. मैत्रिणींनो पुढचा स्टॉल हा बिस्किट, कुरडई, पापड, परत नाचणीच्या पापड, तांदळाचे खिच्चे असे वेगवेगळ्या टाईपचेही इथे स्टॉल होते. आणि त्यांनी सॅम्पलही ठेवले होते. प्रत्येक कस्टमरला आल्यावर ते सॅम्पल देत होते आणि त्यानुसार कस्टमर परचेस करत होते. आता बघू शकता पूजा महिला गृहउद्योग असं या गृहउद्योगाचं नाव आहे आणि इथे त्यांनी त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबरही आपल्याला दिलेला आहे. बघा तर मैत्रिणींनो खूपच सुंदर स्टॉल त्यांचा होता. आता पुढे हा जो स्टॉल आहे हा पैठणी साडीच्या फ्रॉकचा आहे. तुम्ही बघा, ते दादा तुमच्याशी बोलतील. पैठण्यांचे फ्रॉक आहेत का? हो, हे सगळे आपण साड्यांपासून शिवलेले फ्रॉक्स आहेत. आता पैठण्यामध्ये टोपी पण येतात ना? हो, पैठण्यामध्ये टोपी येतात, पण आपण नाही. नाही का? हे सगळे आपण शिवतो सगळे घरी. अच्छा. मोठ्यांचे पण शिवता का तुम्ही? मोठ्यांचे पण आपण शिवतो, पण ते फक्त ऑर्डरनुसार असेल तर. तुमच्याकडे साड्यांचे असतील तर आपण ते पण शिवून देतो. तुमचं कार्ड वगैरे काही असेल तर द्या ना. शिलाई डिपेंड करते पॅटर्नच्या पॅटर्नवर. काय घ्या. आता मैत्रिणींनो पुढचा स्टॉल आहे माझीच एक मैत्रिणीने येथे नॉनव्हेजचा स्टॉल घेतलेला होता. त्यामध्ये तिने रस्सा भाजी, सुकं चिकन, तांदळाचा पापड, परत अजून बिर्याणीही ठेवलेली होती. अतिशय सुंदर अशी चविष्ट तिचा हा मेनू होता. बघा आता हे नॉनव्हेज खाण्यासाठी तर अप्रतिम इथे गर्दी झाली होती. खूप खरं जत्रेमध्ये खूप सारे लोक म्हणजे खास नॉनव्हेजचा आस्वाद घेण्यासाठी येतात. अतिशय गर्दी आणि खूप असे स्टॉल नॉनव्हेजचे इथे होते. त्यामध्ये तुम्हाला पुढे तर आपण बघणारच आहोत सुरमईचा स्टॉल, थालपिठाचा स्टॉल, अनेक मैत्रिणी. बघा आता ही माझी मैत्रीण बोलत आहे. चिकन बिर्याणी आहे, चिकन थाळी आहे, सुक्का आहे. चिकन थाळीची काय प्राईस आहे? चिकन थाळीची प्राईस 160 रुपये आहे. चिकन बिर्याणी 120. अनलिमिटेड रस्सा. अनलिमिटेड आणि भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी. किती भाकरी असते? आणि थाळीमध्ये एक भाकरी, एका भाकरीचं 25 रुपये. ओके. आणि त्यामध्ये राईस पण असेल ना थाळीमध्ये? इंद्रायणी ना. थँक्यू. बघा आता मैत्रिणींनो माझी आगरी कोळी मैत्रीण कसं फिशचा तिने स्टॉल टाकलेला आहे. खूपच तिची सुंदर फिशची टेस्ट आहे. आता बघा आपण तिच्याशी गप्पा मारूयात. सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय आहे, प्रॉन्स आहे, कोंबडील आहे, बांगडा आहे. एकत्रच करा, एकाच पिशवीत एकाच जणांचे आहे. बोला दादा. मांगा झाली पार्सल. गोपाल भैया कुठे गेला? 2 पापलेट झाले. बस खायचे का पार्सल? थाळी का फ्राय? फिश थाळी कशी आहे? सुरमई थाळी 450ला, सुरमई फ्राय 350ला. फ्रायचं पीस बघा साईज मोठी आहे. आणि पॉपलेट पण आहे का? हा
पापलेट आहे, सुरमई आहे, प्रॉन्स आहे, बोंबील आहे, बांगडा आहे, थाळी पण आहे, फ्राय पण आहे. एक बांगा थाळी पार्सल करा. बांगा थाळी पार्सल बोला. फिश फ्राय, फिश थाळी, आगरी कोळी. फिश फ्राय झाल्यानंतर बघा आता इथे आपण कोंबडी वडे बघत आहोत. कोंबडी वड्याची पण इथे डिश आहे. हेही दादा तुमच्यासोबत बोलतील. बघा तर मैत्रिणींनो पुढे. इंद्रायणी का? इंद्रायणी. मैत्रिणींनो, ही पण माझी मैत्रीण येते साड्यांचा सेल करताना आपल्याला दिसत आहे. पटोलाच्या अतिशय सुंदर सुंदर तिच्याकडे साड्या होत्या. बघा तर आता तीही तुमच्याशी बोलताना आपल्याला दिसेलच. काय प्राइस आहे त्याची? 22. पटोलाचे प्युअरमध्येच आहे का तुमच्याकडे सगळं? इरकल का? नाही, कॉटन सिल्क. बघा मैत्रिणींनो, आता पुढे आपण आता मूग डाळ भजी बघत आहोत. अतिशय सुंदर. ह्या स्टॉलवर तर इतकी प्रचंड गर्दी होती. 50ला एक प्लेट होती, पण खूपच सुंदर अशी इथे भजी होती. आणि आता तुम्ही बघाल हे दादा खूप अशा गर्दीमध्ये सगळ्यांना सर्व करताना आपल्याला दिसत आहे. अतिशय स्टॉल खूप असे भव्य दिव्य इथे स्टॉल आपल्याला दिसत आहे आणि प्रत्येक स्टॉलवर तेवढीच गर्दी आपल्याला इथे दिसत आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही स्टॉल इथे आपल्याला पाहावयास मिळतात. कुणाचा थालपिठाचा स्टॉल आहे तर कुणाचा पाणीपुरीचा स्टॉल आहे. कुणी भेळ विकते तर कुणी वडापाव विकते. मैत्रिणींनो, खरंच हे नियोजन इतकं सुंदर होतं ना की खरंच जे काही इथे मार्गदर्शक असतात किंवा जे काही नियोजक असतात ते अतिशय सुंदर इथं नियोजन करतात. बघा या मैत्रिणीचा इथे वडापावचा स्टॉल आहे. मागच्या मैत्रिणीचा आपण थालपिठाचा स्टॉल बघितला. बघा ही मैत्रीण अतिशय सुंदर असे वडापाव येथे तळताना आपल्याला दिसत आहे आणि खरंच खूप टेस्ट होती. आम्हीही येथे वडापाव खाल्ला आणि अतिशय छान अशी टेस्ट येथे आम्हाला वडापावची खाण्यास मिळाली. बघा आता मैत्रिणींनो, पुढचा स्टॉल तुम्ही बघू शकता. तिथे खूप अशा असंख्य व्हरायटीचे स्टॉल होते. त्यांनी मसालेही इथे विक्रीसाठी ठेवलेले होते. आता इथे आपण मांड्यांचा स्टॉल बघत आहोत. हे खानदेशी मांडे इथे ह्या मावशी कशा करतात हे आता आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात पुढे. आम्हाला येईल का करता? हां, दाखवा बरं कसं करता. मावशी किती छान करतात ना. हे पुरण पण पातळ असतं ना. पुरणाला दादा थोडीशी बाजू ठेवायला पाहिजे होतं. मी बघितलं होतं माझ्या पुढे होते ते लोक दोनच होते. हे नाही जमणार आपल्याला. त्यांना जमतं. त्याला वाफ देऊन उलटू करायला. शेकत नाही वाटतं पटपट. आता बंद करून जाऊ ना आता. मैत्रिणींनो, हा छोटा बाळ गोपाळ
महात्मा गांधी झालेले होते. आता सुंदर असं त्यांनी महात्मा गांधीजींचं रूप घेतलेलं होतं. मी त्याला म्हणायची की तू थोडं बोल महात्मा गांधींविषयी, पण तो म्हणाला मी नाही, मला नाही बोलायचं. आणि त्याच्याबरोबर तर फोटो काढण्याची धडपड तर खूप जणांची होती. सगळेजण त्याच्यासोबत फोटो काढताना आपल्याला इथे दिसत आहे. अतिशय सुंदर मैत्रिणींनो, आता आपण पुढे पानाच्या स्टॉलवर जात आहोत. बनारसी पान आता आपल्याला इथे दिसत आहे. खूप टेस्ट तर इतकी सुंदर होती. बनारसी पान होतं, साईडला एक चॉकलेट पानसुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. चॉकलेट पान तर खरं तर संपत आलेलं होतं. मसाला पान होतं. पानाच्या असंख्य व्हरायटी इथे आपल्याला वेगवेगळी दालनं दिसत आहे. VIP दालन, सुरक्षा कक्ष, परत वाहतूक नियंत्रण कक्ष. इथं वेगवेगळे कक्ष त्यांनी असे हे केलेले होते की कुणालाही काही मदत असेल तर हे लोक मदतीचा हात पुढे करत होते. आणि खरं तर आमच्या एरियातले आमदार शंकरशेठ जगताप यांचंही कौतुक करेल त्याप्रमाणे पल्लवीताई जगताप, नवनाथ जगताप, तसेच या परिसरातील सगळ्या नगरसेवकांचं मी खूप कौतुक करेल. त्यांनी खूप सुंदर अशी ही पवनाथडी जत्रा इथे उभी केलेली होती. बघा, छोट्या मुलांसाठी राहाड गाडगं, बरंच काही इथे खेळण्यासाठी होतं. खरंच आम्ही या जत्रेची खूप आतुरतेनं वाट पाहत असतो. आणि या जत्रेसाठी तर सगळीकडनंच भाविक येतात. लाखोंची गर्दी या जत्रेसाठी जमलेली असती. तुम्ही आता बघू शकता इथे रेडीमेड ब्लाऊजचेही स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. असंख्य असे वेगवेगळ्या व्हरायटीचे स्टॉल इथे पाहावयास मिळतात. खरं तर हे सगळे बचत गटांचे स्टॉल असतात. बचत गटाच्या महिलांना काहीतरी कामाची संधी मिळून द्यावी, हेच नियोजन आमचे नगरसेवक, आमचे आमदार करत असतात. मैत्रिणींनो, तुम्ही खरंच पवनाथडी जत्रेला भेट द्या आणि आनंद घ्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला.